मी एक सोनार आहे. माझे नाव नितेश आहे. मी आज माझ्या 40शीत आहे. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की त्या घटनेने माझी आयुष्यभराची संभोगाची सोय झाली. मी शाळेत अभ्यासात काही फार हुशार नव्हतोच. त्यामुळे अभ्यासापेक्षा इतर गोष्टीतच मी जास्त पुढे करत असे. पण एक गोष्ट माझ्याकडे चांगली होती ती म्हणजे माझी चित्रकला खूप चांगली होती. दिसायला पण मी खूप चांगला जरी नसलो तरी माझी तब्येत खूप चांगली होती. त्यामुळे माझ्याकडे मुलींचा ओढा खूपच जास्त असे नेहमी. चित्रकला पण चांगली आणि त्यात दिसायला चांगला मुलगा असेल तर कोणीही मुलगी आपोआपच आकर्षित होणार ना. पुढे कॉलेजमध्ये पण अभ्यासात जेमतेम चमी होतो. ते बघून माझे कॉलेज संपल्यावर मला मामाने त्याच्या गावी बोलावून घेतले. माझा मामा शहरात राहायचा. त्याचे सोन्या चांदीचे दुकान होते तिथे. माझी चित्रकला चांगली आहे हे तो ओळखून होता आणि म्हणूनच तीच कला दागिन्याचे डिझाईन करण्यास उपयोगी पडेल या हिशोबाने त्याने मला त्याच्याकडे कामाला म्हणून बोलावून घेतले. मी पण लगेचच तिकडे गेलो आणि कामाला लागलो. मी विविध डिझाईन करून देत असे. माझे डिझाईन सगळ्यांना खूपच आवडू लागले होते. मी डिझाईन बरोबर बाकी सगळी कामे पण आत्मसात केली होती. त्यामुळे सुरुवातीस माझा जरी गिऱ्हाईकांशी संबंध येत नसला तरी नंतर मात्र मी कस्टमर पण चांगलेच करू लागलो. बहुतांश वेळा बायकाच दागिने घेण्यास येत असल्याने मी पण चांगलाच त्यात रमलो होतो. मामाने हू करत मला विविध जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली होती. काही कस्टमर्स हे नियमितपणे येत असत. त्यातीलच एक कस्टमर होती ती म्हणजे मालपाणी शेठची बायको नेहा. मालपाणी शेठ खूप मोठा माणूस होता. कसला तरी व्यवसाय होता त्याचा. त्यामुळे त्याच्याकडे प्रचंड पैसे होते आणि तेच पैसे त्याची बायको नेहा उडवायची. सगळ्यात मोठे कस्टमर होते ते आमचे. शेठ जमेल तितका ढोला आणि बेढब होता तर नेहा त्याच्या बरोबर उलट होती. शेठ अजून देखील धोतर आणि डोक्याला गोल टोपी असा पारंपरिक पेहराव करायचा. नेहा साडी घालायची. पण तिचे साडीचे कलेक्शन बघितले तर डोक्यात जा होत असे. ती दिसायला कमालीची देखणी होती. नेहमी बेंबी खाली साडी घालायची तिची पद्धत मला खूप आवडायची. कारण त्यातून तिच्या खोलगट बेंबीचे मला पूर्ण दर्शन होत असे. तिचे ते गोरेपान पोट बघून मला कसेसेच होत असे. अजिबात अंगावर अतिरिक्त चरबी नसल्याने तिची फिगर कमालीची सेक्सी दिसत असे. तिची छाती खूपच उठावदार होती. नेहमी स्लीव्हलेस ब्लाउज ती वापरत असे. त्यामुळे तिचे गोरेपान दंड उघडे पडलेले असायचे. नेहमी तोंडाला मेकअप असल्याने तिचे सौंदर्य अधिकच उठून दिसत असे. त्यामुळे ती दुकानात आली की मी खुश होत असे. मामाने माझी ओळख करून दिली होतीच. त्यातच माझे डिझाईन्स तिला इतके आवडले होते की ती दुकानात आली की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडेच जात नसे. मी तिला जसे माझ्या विविध डिझाईन्सने खुश केले होते तसेच माझ्या मधुर बोलण्याने पण खुश केले होते. आजवर जितका माल तिने आमच्याकडून घेतला नव्हता तितका माल एकाच महिन्यात तिने घेतला होता. त्यामुळे मामा पण खुश होता माझ्यावर. मी त्या कस्टमरसाठी विशेष प्रतिनिधी असल्यासारखाच होतो म्हणा ना. त्या दिवशी ती अशीच दुकानात आली होती आणि मला म्हणाली, नितेश आज काय दाखवणार आहेस मला? काय म्हणाल ते दाखवतो, तुम्ही ऑर्डर तरी करा. मी असे म्हणताच ती लाजली आणि माझ्याकडे बघून हसत म्हणाली, चल चावट कुठला. बर एक काम आहे ऐक ना, मला उद्या माझ्या घरी येऊन तुझ्याकडे नवीन असलेले सगळे सॅम्पल्स दाखवणे जमेल का? कारण आता मला वेळ नाहीये आणि उद्या पण घरातून बाहेर पडणे शक्य होईल असे वाटत नाही. तेव्हा तू प्लीज घरी सगळे दागिने घेऊन आलास तर बरे होईल ती मला म्हणाली आणि मी तिला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिला मी होकार देताच ती निघून गेली.
दुसऱ्या दिवशी तिने सांगितल्याप्रमाणे दुपारी मी तिच्या घरी गेलो. घर कसले राजमहालच होता तो एका मोठ्या बंगल्यात. ती आणि शेठ दोघेच राहत होते. तिचे घर बघून मी वेडा झालो. स्वप्नांत पण मी असे घर असेल असा कधी विचार